आणि तो सगुण साकार झाला.
तुम्हाला विचारलं कोणी देवाचे आई वडील कोण आहेत, आई बाप कोण आहे जर विचारलं तर संत आहेत कोणी सांगा, कोणी सांगू नका. देवाचे आई बाप कोण आहे? संत आहे. अनिलाही रूपा बळे करोनी खरे आहे. अरे निर्गुण असलेला परमात्मा सगुण रूपाला कोणी आणलं? संतांनी आणलं. सगुण साकार झाला येऊन तो विटेवर वाट टाकला गुणाला विटेवरी असा त्याचा. जन्मलेले लेकराला नाव आहे का? लेकरू जे जन्मले त्याला नाव आहे का? तसं आमच्या पांडुरंगाला विठ्ठलाला नाव नाही बाबा. आपलं लेकरू आपणाला ओळखू यावं नाही वडिलांनी त्याचं नाव ठेवलं. उपजाली या बाळकाशी नाम नाही तयापाशी ठेविलेली नावेशी ओले तुझी. जन्मलेल्या लेकराला जशा प्रकारे नाव नाही तसं आमच्या पांडुरंगाला सुद्धा नाव नव्हतं. साधू संतांनी त्याला नाव ठेवले. मला नावाला रूपाला आणले. किती नाव आहेत ते? किती हजार नाव आहेत. शस्त्र भुजाच्या मंडीत असल्याचं वर्णन. आपल्याला किती नाम आहे? राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा आहे. त्याला हजार नाव आहेत. हजार. असा तो परमात्मा आला, तो नावाला आला, रूपाला आला आणि तो कुठं केला? तो विटेवर वाट टाकला गुणाला विटेवरी असा. पितांबरधारी सुंदर. पितांबरधारी आहे, सुंदर आहे. किती सुंदर आहे? त्या सुंदरपणाचं काय वर्णन सांगता येईल त्याचं? तुकोबाराय म्हणतात आला, म्हणतात कुठून आला? हा कुठून आला म्हणजे एका ठिकाणी वर्णन करतात की गोकुळाहून आला. पुंडलिकाची या भावार्थान गोकुळाहून झाला येता असंही वर्णन तुम्हाला सांगता येईल. गोकुळाहून आला एका ठिकाणी वर्णन करतात. तुकोबाराय वर्णन करतात हा वैकुंठाहून आला. हा वैकुंठाहून आला. तो हा पुंडलिकासाठी नाला भाव देखो निकट अंधेरे सोडीले होई. पुंडलिकाचा भाव बघून तो वैकुंठाहून आला असं एका ठिकाणी वर्णन करतात. ज्ञानोबाराय वर्णन करतात कुठूनही आला नाही, हा पंढरपूरचाच आहे. पंढरपूरचा निळा आणि लावण्याचा पुतळा इथून देखीला गोळाबाई. हा पुतळा आहे म्हणजे हा पंढरपूरचाच आहे. कुठून आला नाही? महाराज माणूस कुठे? फलाण्या गावामध्ये महाराज होते भेंडेगावचे. तिथं होते का ते? आणि मूळचे कुठे? मूळचे मध्ये भेंडेगावचे. दुसऱ्या गावामध्ये पंढरपूर. आळंदीला आमचं घर आहे. आळंदीला राहिले म्हणून आळंदीचे म्हणती काय? हा मूळचे कुठे? भेंडेगावचेच आहे. तुम्ही हा मूळचा कुठला आहे म्हणजे हा पंढरपूरचाच आहे. पंढरपूरचा निळण लावण्याचा पुतळा आणि इथून देखील डोळाबाईंनो हा पंढरपूरचाच आहे. अनादी कालापासून तो विटेवर वाटतो. पंढरपूर मध्येच आहे. आजकालचा नाही. केव्हापासून आहे? 28 युग झाले. 28 नाही युगी 28 विटेवर युग. कोणते युग? त्रतायुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग अशी 4 युग का? असले 28 युग झाले का देवाला? असले 28 युग नाही. काय ज्ञानोबाराची भाषा आहे. ज्ञानोबारा वर्णन करतो ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये इंद्राला 14 वेळा जन्म घ्यावे लागतात. इंद्र ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये इंद्राला तुम्ही खाली माने घाल नका. तुम्ही वरी मान कमी माझ्याकडे बघा म्हणजे मला सुधारते सांगा. एवढेच लोक आहे का तुम्ही आनंदाने? जास्त माणसाची काही गरज नाही मला. आणि बक्का जमा झाली एक नाही कामाचं काय करू? तुम्ही एवढे जण आनंदाने ऐकत काय सांगतो तुम्ही? विचार ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये इंद्राला 14 वेळी जन्म घ्यावे लागतात. ब्रह्मदेवाचा दिवस तरी केवढा आहे सांगा?
जे गाईचा प्राणू दिओनी एका अमरेंद्राची आयुष्यात घडी इळोनी पाती उठी एक सरी 14 जणांची अशी ज्ञानोबाची भाषा. ज्ञानोबा वर्णन करतात ज्ञानेश्वरीमध्ये. ब्रह्मदेवाच्या एका